गेल्या 32 दिवसांपासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित असल्याने नागरिक त्रस्त आहे। शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजल्याने पाणीपुरवठा होत नाहीये, तर माजलगाव धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा होतो। मात्र काडी वडगाव परिसरामध्ये मुख्य जलवाहिनी 1400 मीटर गंजलेली आहे। ज्या ठिकाणी जलवाहिनी गंजली त्या ठिकाणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी आमदार निधीतून 720 मीटरची पाईपलाईन संदीप क्षीरसागर यांनी दिली, तर पुढच्या काळात 8 दिवसाला पाणी पुरवठा होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जे पण आपण पाणी पुरवठ्याचे डायग्राम जरी शहरातले जर बघितले तर ते पण व्यवस्थित नाहीयेत आणि आज सुद्धा जे लिकेजमध्ये आपण जे काही बघतोय ते जुन्या काळामध्ये झाली होती ती खरी अडचणच आहे ती। पण आता मला असं वाटतं प्रत्येक वेळेस टीका करण्यापेक्षा लोक सध्या अडचणीत आहेत आणि आठवड्यात जरी पाणी आलं तर लोकांना थोडंसं रिलीफ भेटून जाईल। आता कधी पाणी मिळेल, लोक असुसलेले आहेत ते थेंबर पाण्याचं। उद्या टेस्टिंग होणार आहे। आपण सर्वजण तिथं कनेक्शनच्या तिथं होतं, ती पाईपचं कनेक्शन आम्ही जोडलेलं आहे। ते एक 2 दिवसामध्ये नीट होऊन जाईल, सुरळीतपणे होऊन जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।